आहे वैष्णवी. मी आहे पडली. आणि परी आलेली आहे मामाच्या गावाला. म्हण हॅलो फ्रेंड्स, हॅलो गाईज. हॅलो बाय. आणि इथं चालू आहेत माऊ. काय करती परू, सांग र. धारा काढती. ओ परूला येतात का धारा काढाय? नाही का? नाही त्या तुमच्यात काय हे काय करती ह्याच्यात ना? ह्याच्यात दूध आहे का ह्यात ना? हा तू शिकून की परी. ती किटली तर जाते खोड कर. पण मी धार काढती. त्या किटलीत दूध जातं खितनं, गाईच्या ह्या पाईपातनं दूध येतं आणि हे किटलीत जातं. तुझ्या पाईपातनं का? हा बरं, हे आपलं काढायचं का? हो दूध आलं की. हो झालंय दूध. आता काढू का मी? घास काढायचं असतं. चला आता मला उचल लागती. तू नाही येत नाही. नाही हो. ही घाल ना. अयो ती घालायचं म्हटल्यावर काही ढकलल मला. परी काय म्हणते ना? काय नाही बाळा, आपल्या आता धारा काढायला सुरू आहेत. मग आपण इथं आपल्या युट्यूब फॅमिली सोबत गप्पा मारू ठीक ना. हा. तर सांग मग, तू कितवीला आहे आता? 10वीला. होय का? तर इथे तुम्ही पाहू शकता शिरोनी थांबा तोडलेला आहे. आणि हा शिरू आहे. शिरू भात शिरा वास येतोय चांगला. दूध थांब, त्याला रोची होतल तोंडाला. पर्या इकडे घे. इकडे हाय म्हण. मला इंजेक्शन देते का? कुठं? इथं देत. हा इथं दे. बर येन ए नाका धरणार. गजरी कमी यार. गजी जेवण चाललंय. ए गजी. गजा कोण आहे का तीच? तिकाच्या इकडला ही बंटी आहे पण गजच म्हणतो. होय. नाही मग अशी मावशी म्हणत होती गजा मारल म्हणून म्हटलं गजा कसला आहे असं. ती गजा होता का? त्याच्या आईचं नाव पिंकी आहे. पण ती ऐकला ना. आणि ही गजा आहे का? ही पिंकीचा नातू आहे आणि ती पोरगा होता. आणि चेरी आहे ती पिंकीची नात आहे. चेरी आहे ती पिंकीची नात आहे. हा बरं आहे बाबा. मामा काठीनं आणतेल. अजून आठवडाभर बसायचंय त्यावर झाडाला पिकलं सकाळी दोन छोटे छोटे रपाड लागायला दोन छोटे छोटे घावलं होतं. तर आता सध्या इथे मसाला भात बनवण्याची तयारी सुरू आहे. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे मम्मीने. आणि हे पहा बटाटा टोमॅटो हे एका चिरलेला आहे. त्याचबरोबर कांदा शेंगदाणे आणि प्लस इथं छान अशी मोहरी आणि मसाला हळद चटणी तिखट असं काढलेलं आहे. तर चला मग सध्या मसाला भात बनवूया. आणि फायनली मम्मीने भात बनवला. बघा किती छान झालाय. खूप छान सुगंध पण येत होता. तर चला तर मग आता आपण परीचं ऐकूया काय म्हणते. काय भारी आहे. कोणी बनवलाय ग? कोणत्या? त्या कोणत्या? बारक्या आजी ना? होय. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा खूप खूप धन्यवाद.